मंत्री मुश्रीफ यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा केला जात आहे। हर एक गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तर गडिंग्लज तालुक्यातील करंभळी गावात आज मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राम मंदिराचा पायाभरणीचा कार्यक्रम घेण्यात आला। तर त्यानंतर हर एक घरात डस्टबिन बॉक्सचे वाटप करण्यात आले। सरपंच अनुप पाटील व त्यांच्या सहकार्यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच गावकऱ्यांनी मानले मंत्री मुश्रीफ यांचे आभार। या सर्व सामाजिक उपक्रमाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। परमेश्वर शिलांताभ्यो नमः मंत्रपुरुषार्थाक्षां समर्पयामि। घाला। नमस्कार। सध्या आपण आहोत करंभळी या गावामध्ये। मंत्री हसन मुश्रीफ यांचा रामनवमीच्या दिवशी येणारा वाढदिवस आज जिल्ह्याभरात लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे। करंभळी ग्रामपंचायतीच्या वतीने देखील एक आगळावेगळा उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे। ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत करंभळी गावचे विद्यमान सरपंच अनुप पाटील आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबाबत? आज रामनवमी, त्याचबरोबर आज साहेबांचा वाढदिवस, मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी जे मागच्या वेळी आम्हाला 30 लाख रुपयाचा या राम मंदिरासाठी जो फंड लावला, त्या अनुषंगाने आज त्यांच्या रामनवमी व साहेबांचं वाढदिवस औचित्य साधून आज आम्ही पायाभरणीचा कार्यक्रम घेतलेला आहे। या व्यतिरिक्त अजून काय कार्यक्रम घेतलेले आहेत? या व्यतिरिक्त साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही गावात प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायतीमार्फत डस्टबिनचे वाटप करणार आहोत। तसेच साहेबांना आमच्या माध्यमातून कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? साहेबांना त्यांच्या या आत्तापर्यंत केलेल्या म्हणजे साहेबांना मंदिरवाले बाबा म्हणून अशी जी उपाधी मिळाली आहे त्याची आजपर्यंत आज आमच्या गावात राम मंदिर असेल, महालक्ष्मी मंदिरासाठी असेल, हनुमान मंदिरासाठी असेल व गवतसोडीतल्या हनुमान मंदिरासाठी जी साहेबांनी देणगी दिली त्या देणगीसाठी व त्यांच्या भरीव निधीसाठी मी आज आमच्या गावकऱ्या सरपंच म्हणून त्यांचा मनापासून आभारी आहे। तुम्ही देखील ग्रामस्थ करंभळीचे कशा प्रकारे मुश्रीफ साहेबांचे आभार मानाल? आज गावासाठी एक चांगले मंदिर त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आदरणीय मुश्रीफ साहेब या करंभळीवरती त्यांचं जीवापाड प्रेम आहे। जवळजवळ 2 दशक झालं ते आमच्या गावासाठी संपूर्ण रस्ते असो, मंदिर असो, गावातल्या अडीअडचणी असो यासाठी ते स्वतः इथं येतात। त्यांनी 15व्या वित्त आयोगातून आमचं सध्याता नसणारं राम मंदिर, त्या राम मंदिरच्या ठिकाणी मंदिरची आवश्यकता होती ते देखील त्यांनी समजून घेऊन आज वाढदिवसानिमित्त दिलं। आम्हाला मुश्रीफ साहेबांसारखा पालकमंत्री मिळाला असता तर अधिक चांगलं झालं असतं, पण मंत्री ते स्वतः कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जरी नसले तरी ते पालक या रूपानं करंभळीच्या सर्व अडीअडचणी पूर्ण करतायत। आम्हाला मुश्रीफ साहेबांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल रास्त अभिमान आहे। त्यांच्याबद्दल जेवढा कृतज्ञता गावाच्या वतीनं व्यक्त करता येईल तेवढे आम्ही कमी करतो। त्यांचा आज वाढदिवस आहे, रामनवमीच्या दिवशी वाढदिवस आहे। तर या वाढदिवसानिमित्त माननीय आदरणीय मुश्रीफ साहेबांना दीर्घायू लाभो, आरोग्य लाभो आणि त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना अशाच प्रकारच्या लोकसेवेची संधी मिळो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळो। त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज रामनवमी निमित्त खरोखर साहेबांनी म्हणजे आज त्यांचा जन्मदिन आहे आणि खरोखर आमच्या गोरगरिबांना रामासारखं एक देव माणूस आपल्याला हसन मुश्रीफ साहेब लाभलेले आहेत। आणि हसन मुश्रीफ साहेबांना आज रामनवमी निमित्त आज आमच्या रामाच्या पायाभरणी पण झाली आणि साहेबांना आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांना साहेबांना आम्ही वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो। थँक्यू।